आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर नुकतीच दिवाळी झालेली आहे। सर्वांनी ही दिवाळी जी आहे ती उत्साहात साजरी केली असेल आणि आता दिवाळी झाल्यानंतर सर्वांना ओढ असते ती तुळशी विवाहाची। तुळशी विवाह अत्यंत उत्साहात साजरा केला जातो घराघरांमध्ये आणि तुळशी विवाह करण्याचं खूप महत्त्व आहे। प्रत्येक घरामध्ये हा अगदी आनंदाने साजरा केला जातो। प्रत्येक ठिकाणी तुळशी विवाह करण्याची पद्धत जी आहे ती थोडीफार वेगळी असू शकते। तर बघा 2023 मध्ये 23 नोव्हेंबर आणि 24 नोव्हेंबर हे जे दिवस आहे, तर 23 नोव्हेंबर रात्री 9 नंतर ही एकादशी तिथी लागणार आहे। तर या तिथीला म्हणजे एकादशीला तुळशी विवाह केला जातो। पण बघा जर काही अडचण असेल, त्याच तिथीला तुम्हाला करणं शक्य नसेल एकादशीला, तर पौर्णिमेपर्यंत तुम्ही हे तुळशीचं जे लग्न आहे किंवा तुळशी विवाह आहे तो करू शकता। म्हणजे आता 23 नोव्हेंबरपासून तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा जो तुळशी विवाह आहे तो करू शकता। असं काही नाही की पहिल्याच 2 दिवसामध्ये किंवा मग एकादशी दिवशीच करावा असं देखील काही नाही। तर तुम्ही पौर्णिमेपर्यंत हा तुळशी विवाह करू शकता। मग तुम्ही एकादशी दिवशी तुळशी विवाह करा किंवा मग पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी करा, पण आपल्याला तुळशी विवाह झाल्यानंतर एक छोटासा उपाय करायचा आहे। लक्षात घ्या, वर्षभर काय होतं की आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो किंवा आपण कधी कधी असं म्हणतो की हे वर्ष बघा आमच्या घरामध्ये सतत काहीतरी वादविवाद होत राहिले असं आपण म्हणतो, किंवा काहीतरी त्रास आपल्याला होत असतो, शैक्षणिक आर्थिक प्रगती होत नाही किंवा सतत काहीतरी विघ्न येतात, अडचणी येतात। मग कुठल्याही क्षेत्रात असू द्यात, स्वतःला तुम्हाला त्रास होतो, मुलांना त्रास होतो किंवा आर्थिक समस्या येतात, आजारपण येतं। तर आता पुढचं वर्ष आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचं जावं, आपल्या घरामध्ये लक्ष्मीने वास करावा, यासाठी हा उपाय आपल्याला तुळशी विवाह झाल्यानंतर करायचाच आहे। जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला वर्षभर अडचणींचा किंवा मग जी संकट विघ्न येत आहेत आपल्या कार्यामध्ये कामामध्ये, तर ती येणार नाहीत आणि आपली संकटांपासून सुटका किंवा मग त्यामधून आपल्याला काहीतरी मार्ग मिळत जातात। त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही ज्या दिवशी हा तुळशीचा विवाह करणार आहात त्या दिवशी लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अत्यंत प्रभावी उपाय आहे। तर लगेचच आपण बघूया की हा उपाय काय करायचा आहे। आता बघा, तुळशी विवाह सुरू होण्याच्या आधी काय करायचं आहे, बाकीची सगळी तयारी करून घ्यायची तुळशी विवाहाची। त्यानंतर काय करायचं, एक पिवळं कापड घ्यायचं आहे आपल्याला किंवा नवीन पिवळा रुमाल तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि त्या पिवळ्या रुमालावरती तुम्हाला 4 हळकुंड ठेवायचे आहेत। म्हणजे हळकुंड तुम्ही नवीन घेऊन या, वापरलेली हळकुंड तुम्ही पुन्हा वापरू नका। तर चांगली नवीन हळकुंड आणा, 4 हळकुंड त्यावरती ठेवायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला लवंगा ठेवायच्यात, 5 लवंगा ठेवायच्या आहेत त्यावरती। चांगल्या लवंगा घ्या, फूल असलेलं लवंग घ्यायचं आहे, तुटलेलं लवंग घ्यायचं नाही, खराब झालेलं लवंग पण घ्यायचं नाही। तर 5 लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, तर 1 रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे। नाणं स्वच्छ धुवून घ्या, कोरडं करून घ्या आणि मग ठेवा 1 रुपयाचं नाणं। आणि त्याचबरोबर 1 सुपारी तुम्हाला घ्यायची आहे। एवढं सगळं साहित्य तुम्हाला त्या पिवळ्या कापडावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुळशी विवाह संपन्न करायचा आहे। म्हणजे ज्या काही मंगलाष्टका आपण म्हणतो तर त्या तुम्हाला म्हणायच्या आहेत। तुम्हाला स्वतः येत नसतील तर यूट्यूबवर तुम्ही लावू शकता किंवा अगदी तुम्हाला जेवढ्या येत आहेत मंगलाष्टका तेवढ्या तुम्ही म्हणा किंवा यूट्यूबवरती लावा। आणि तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक अर्धा तास ते तसंच तिथे राहू द्यायचं आणि अर्ध्या तासानंतर काय करायचं, त्यातलं 1 हळकुंड घ्यायचं आणि कलाव्याचे जे हे असते धागा असतो, लाल पिवळा धागा असतो तो घ्यायचा आणि त्या कलाव्याच्या धाग्याने तुम्हाला ते हळकुंड तुळशीला बांधायचं एक। त्यातलं 1 हळकुंड उचलायचं आणि ते तुम्हाला श्रीकृष्णासमोर ठेवायचं आहे। म्हणजे जी मूर्ती आपण श्रीकृष्णाची तुळशी विवाहामध्ये घेत असतो, तर त्या मूर्तीसमोर तुम्हाला श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर ते हळकुंड ठेवायचं आहे आणि
त्यानंतर काय करायचं आहे, तर जे त्या पिवळ्या रुमालामध्ये किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये आता 2 हळकुंड, 5 लवंगा, त्याचबरोबर 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं एवढं साहित्य राहिलेलं असणार. त्यावरती हळद कुंकू टाकायचं, धूप तिथे दाखवायचा त्या साहित्याला. त्यानंतर त्याची पोटली बांधायची, हातात घ्यायची ती पोटली आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा तुम्हाला काय करायचं आहे, तिथे जप करायचा आहे. आणि पुन्हा काय म्हणायचं आहे तुम्हाला, माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना, तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि माझ्या घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर नांदावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जो मला त्रास झाला वर्षभर कुठल्याही क्षेत्रात, जर समजा तुम्हाला त्रास होतोय, नोकरी लागत नाही आहे, ते तुम्हाला तिथं सांगायचं आहे आणि लवकरात लवकर माझी अडचण दूर व्हावी आणि मला काहीतरी मार्ग सापडावा असे तुम्हाला काय करायचे आहे, तिथं प्रार्थना करायची आहे. जी काही इच्छा आहे तुमची ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर ती जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा एखाद्या पैशाच्या डब्यामध्ये ठेवून द्यायची आहे. आणि नंतर तुम्हाला एखाद्या शुक्रवारी किंवा पौर्णिमेला या पोटलीला धूपदीप दाखवायचा आहे आणि तिथे तुम्हाला ती पोटली ठेवून द्यायची आहे. एखाद्या छोट्याशा स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही ही ठेवून दिली आणि नंतर तुम्ही तिजोरीमध्ये तो डबा ठेवून दिला तरीही चालेल. असं केल्याने वर्षभर आपल्याला कुठल्याही अडचणी आपल्या कामामध्ये येत नाहीत. एखादी तुमची इच्छा आहे ती अपूर्ण आहे तर ती इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत होते. काहीतरी छान वेगळे मार्ग आपल्याला सापडतात. तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर जे हळकुंड आपण श्रीकृष्णासमोर ठेवलेलं होतं, म्हणजेच भगवान विष्णूसमोर ठेवलेलं होतं, ते हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक हळदीसाठी छोटीशी डबी करा, तुम्ही सेपरेट डबी करा, त्यामध्ये हळद भरून ठेवा आणि त्या हळदीच्या डब्यामध्ये तुम्हाला ते हळकुंड जे आहे ते ठेवायचं आहे. मग तुम्ही ती हळद जी आहे ती दुसऱ्या मसाल्याच्या डब्यामध्ये थोडी थोडी काढून घेऊ शकता आणि तुम्ही ती वापरू शकता. पण ते जे हळकुंड आहे ते तुम्हाला तसंच त्या हळदीच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे. असं केल्याने देखील आपल्याला आर्थिक नुकसान होत नाही किंवा आर्थिक प्रगती आपली व्हायला हळूहळू सुरुवात होते. किंवा ती जी हळद आहे ज्यामध्ये तुम्ही ते हळकुंड ठेवणार आहात ते तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये वापरू शकता. म्हणजे ती हळद चिमूटभर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही वर्षभर वापरू शकता. किंवा मग तुम्ही मसाल्याच्या डब्यामध्ये थोडी थोडी हळद घेऊन ते तुम्ही स्वयंपाकासाठी देखील वापरू शकता. अगदी तुम्ही फरशी पुसण्यासाठी देखील चिमूटभर हळद त्यातील वापरू शकता. आता त्यानंतर तुळशीला बांधलेलं जे हळकुंड आहे, तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, ते हळकुंड तुम्हाला तुळशीच्या मातीमध्येच आतमध्ये दाबायचा आहे आणि तो जो कलाव्याचा धागा आहे तो तुम्ही तसाच ठेवला तरीही चालेल, तुळशीला गुंडाळलेला. आणि जर तुम्हाला वाटलं की तो थोडासा खराब झालेला आहे, काही दिवसांनी तो खराब होऊ शकतो, तर तुम्ही काय करू शकता, तो धागा जो आहे तो विसर्जन करून टाकला तरीही चालेल. पण जर तो धागा चांगला असेल तर तुम्ही वर्षभर तो धागा ठेवला व्यवस्थित गुंडाळून तिथे तरीही चालेल. आणि पुढच्या वर्षी मात्र तुम्हाला काय करायचं आहे, तो धागा विसर्जन करायचा आणि पुन्हा कलाव्याचा धागा तुळशीला बांधायचा आहे. तर अवश्य असा हा उपाय करा. हळकुंडाचा उपाय आपल्याला तुळशी विवाहानंतर अवश्य करायचा आहे. असा हा उपाय केल्यानंतर आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचे वाद विवाद, भांडण, तंटा होत नाहीत. घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होऊन नात्यांमध्ये गोडवा येण्यास देखील मदत होते. पती पत्नींमध्ये पटत नसेल, त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येत असेल, भांडण तंटे होत असतील तर अवश्य तुम्ही हा उपाय करा. किंवा मग आपलं हे वर्ष सुख समृद्धीचं जावं यासाठी तरी अवश्य हा उपाय करा. घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे अवश्य हा उपाय आपल्याला तुळशी विवाहानंतर करायचा आहे. तुम्ही कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करा, पण हा उपाय जो आहे तो आपल्याला त्याच दिवशी करायचा आहे. आणि तुळशी विवाह हा संध्याकाळीच केला जातो, त्यामुळे हा उपाय आपल्याला दिवसभरात करायचा नाही आहे तर किंवा सकाळी दुपारी असा करायचा नाही आहे, तर संध्याकाळीच तुळशी विवाहाच्या वेळी हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय स्त्री, पुरुष, अविवाहित महिला, पुरुष कोणीही करू शकतं. त्यामुळे तुम्ही अवश्य हा उपाय करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सर्वांना हा उपाय कळेल आणि तुळशी विवाहा दिवशी
हा उपाय सर्वजण करू शकतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.